नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। 20 जानेवारी आज जानेवारीचा 7वा हप्ता वाटप होणार। 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार। महिलांना मिळणार 9,000, त्याचबरोबर 10,500 रुपये आणि 2,100 रुपये। या संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। कुणाला 9,000 मिळणार आहेत, कुणाला 10,500 रुपये, त्याचबरोबर कुणाकुणाला 2,100 रुपये मिळणार आहेत। ही सगळी माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। लाडकी बहीण योजनेच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। चला पाहूया संपूर्ण माहिती। आतापर्यंत एकूण 6 हप्ते कुणाला जमा झालेले आहेत आणि कुणाला नाहीत हे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता। कारण ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांचं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना मदत होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की कुणाला पैसे आलेले आहेत आणि कुणाला पैसे आलेले नाहीत। त्याचबरोबर 2,100 रुपये कुणाकुणाला हवे आहेत, 2,100 रुपये कुणाकुणाला हवे आहेत हेही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। लाडक्या बहिणींना आता 2,100 रुपये मिळणार आहेत। 2,100 रुपयासंदर्भात निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि हे पैसे मिळणार आहेत। तर पहा सविस्तर अपडेट। महिलांना आर्थिक आधार आणि सशक्तीकरण यासाठी लाडकी बहीण ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आली। मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये योजना मांडण्यात आली आणि जुलै महिन्यापासून ही योजना आहे ती लागू करण्यात आली। योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1,500चा हप्ता देण्याचा सरकारने निर्णय घेतला। राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेत महायुतीला भरभरून निवडणुकीत यश देखील मिळालेलं आहे। तर पहा या अगोदर बऱ्याच नेत्यांनी जे आहे ते कबूल केलेलं आहे। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी देखील कबूल केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळेच सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे आणि यामुळेच महिलांचे आभार देखील त्यांनी मानलेले आहेत। लाडक्या बहिणींचे आभार देखील मानलेले आहेत। निवडणुकानंतर मात्र लाडक्या बहिणींवर संकटांचं सावट आपल्याला पाहण्यास मिळताना दिसत आहे। कारण लाडक्या बहिणींचे हप्ते येण्यास दिरंगाई होत आहे। आत्तापर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे जे आहेत ते महिलांना खूप उशिरा मिळालेले आहेत आणि नवीन वर्षामध्ये निवडणुका झाल्यानंतर तर या पैशाला तर खूप जास्त उशीर जो आहे तो होताना आपल्याला दिसत आहे। लाडक्या बहिणींच्या आता डिसेंबरपर्यंतचे हप्ते तुम्ही पाहता असाल अगदी महिन्याच्या शेवटला मिळतात। त्याचबरोबर काही महिलांना मागच्या महिन्याचे पैसे या महिन्यात मिळत राहतात आणि डिसेंबरचा हप्ता महिन्याच्या अखेरीस आला। तुम्ही पाहिलेला असेल 24 डिसेंबरपासून हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली होती। तर आता जानेवारीचा 7वा हप्ता, या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे। महिना संपत आलेला आहे तरी पण महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते आणि याच कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा जो 7वा आहे हप्ता अद्याप न आल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत आहे। अखेर महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी 7वा हप्ता नेमका कधी येणार या संदर्भाची तारीख जाहीर केली, तारखेची घोषणा केली। त्यांनी स्वतः माहिती दिलेली होती की 26 जानेवारीच्या अगोदर महिलांना पैसे मिळून जातील, सर्व महिलांना पैसे मिळून जातील। फक्त 6 दिवस बाकी आहेत 26 जानेवारीला। आज आहे 20 जानेवारी। 20 जानेवारी 6 दिवस बाकी राहिलेले आहेत आणि या 6 दिवसामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना पैसे मिळणार आहेत। जर या 6 दिवसामध्ये पैसे मिळणार असतील तर या प्रक्रियेला आजपासून 100% सुरुवात होईल। तर पहा 6 दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि आजपासून या प्रक्रियेला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे। एकूण महाराष्ट्रातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना पैसे मिळणार आहेत आणि यामध्ये कुणाला किती पैसे मिळणार आहेत हेही बऱ्याच महिलांना माहीत नाही। तुम्ही थंबनेलवरती पाहिलेलं असेल की 10,500 रुपये कुणाला मिळतील,
9,000 कुणाला मिळतील, त्याचबरोबर 1,500 मिळतील. तर 10,000 त्या महिलांना मिळणार आहेत ज्यांना आतापर्यंत एकही रुपया आला नव्हता. पण त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला पाहिजे, तरच तुम्हाला 10,500 रुपये अकाउंटला जमा होतील. 9,000 कुणाला मिळतील, तर ज्या लाडक्या बहिणींनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता त्यांना डिसेंबरपर्यंतचे हप्ते वन टाईम मिळतील. आणि त्या ठिकाणी पहा, जानेवारीचा हप्ता नंतर देखील दिला जाऊ शकतो, परंतु आत्तापर्यंत पैसे न आलेल्या महिलांना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. 1,500 त्या महिलांना मिळतील ज्यांना डिसेंबरपर्यंतचे हप्ते आलेले आहेत. जानेवारीचा 7वा हप्ता त्यांना मिळेल डिसेंबरपर्यंतचे हप्ता आलेल्या 1,500. आणि 2100 रुपयासंदर्भात मोठा निर्णय. मार्च महिन्यापासून 2100 रुपये देण्यात येणार आहेत. हे 2100 रुपये त्याच महिलांना मिळतील ज्या महिलांचे अर्ज पुनर्पडताळणीमध्ये पात्र होतील. आता 25% महिला गाळण्याची शक्यता समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच अपात्र महिलांनी फॉर्म भरले होते आणि त्यांना योजनेचा लाभ देखील सरकारने दिला होता, परंतु आता असं होणार नाही. योजनेचा लाभ पात्र महिलांनाच देण्यात येईल. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत ज्या महिला अपात्र होत्या परंतु त्यांनी पैसे घेतलेले आहेत, अशा महिलांच्या अर्ज छाननी झाल्याच्या नंतर, त्या अपात्र झाल्याच्या नंतर त्यांना आत्तापर्यंत घेतलेले जे पैसे आहेत म्हणजे 9,000 डिसेंबरपर्यंतचे 9,000 रिटर्न करावे लागणार आहेत. सरकारी तिजोरीमध्ये हे पैसे जमा करावे लागणार आहेत. आत्तापर्यंत 4,000 महिलांनी योजनेतून माघार घेतले असल्याची माहिती, स्वतःहून माघार घेतले असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता अर्जाच्या पडताळणी अंती किती महिला अपात्र होतात, किती महिला पात्र होतात आणि किती महिलांना 2100 रुपये मिळतात, हा एक मोठा प्रश्न आहे. महिन्याला अर्जांची तपासणी सुरू असणार आहे आणि यामध्ये प्रत्येक महिन्याला महिला ज्या आहेत ते अपात्र महिला गाळण्याची प्रोसेस सुरू असणार आहे. आता जानेवारीचा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात होऊ शकते. आता यामध्ये किती महिलांना पैसे मिळतील आणि किती महिलांना पैसे मिळणार नाहीत हेही स्पष्ट झालेलं नाही. मात्र ज्या महिलांचे अर्ज पुनर्पडताळणीमध्ये अपात्र ठरतील त्या महिलांना मात्र पैसे मिळणार नाहीत. 2100 रुपये सोडाच, परंतु 1,500 फेब्रुवारीचा हप्ता पण मिळणार नाही, 1,500 जानेवारीचा हप्ता पण मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं गरजेचं आहे. सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आजपासून पैसे जमा होण्याची शक्यता आहे. पाहू पैसे प्रत्यक्ष किती वाजेपर्यंत जमा व्हायला सुरुवात होते. पैसे जमा झाल्याच्या नंतर ऑफिशियल तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.